हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण. तर बघा मैत्रिणींनो, आज संध्याकाळी सासूबाई ननबाई इकडे माय मम्मीकडे आलेल्या होत्या आणि मग आम्ही त्याच्यानंतर साडींच्या स्टॉपवरच एक दुकान, तिथं साड्या पण असतात आणि राखी वगैरे घ्यायला जायचं होतं तसं तर आम्हाला. पण मग नवीन माल पण आलेला होता. मग म्हटलं चला बघूया साड्या कशा आलेल्या आहे, काय आलेल्या आहे. तर आम्ही त्या साड्या वगैरे पण बघत होतो आणि त्याच्यानंतर साड्या वगैरे पाहिल्या गेल्या आणि मग नंतर आम्ही राखी घ्यायची होती, त्याच्यासाठी राख्या पाहत होतो. तर खूप छान छान अशा राख्या होत्या तिथं. मग आम्ही घेतल्या राख्या, मी घेतल्या, काय माझ्या मम्मीने घेतल्या, ननंदबाईन त्यांनी पण राख्या वगैरे घेतलेल्या होत्या. त्या राख्या घेण्यासाठीच आलेल्या होत्या ऍक्च्युली इकडे. मग राख्या वगैरे घेतल्या गेल्या आमच्या आणि मग आम्हाला संध्याकाळी घरी आल्यानंतर मग मम्मीने एका साईडला खिचडी वगैरे लावली आणि तव्यावरच्या पीठ मिरच्या या करणार होती माझी मम्मी. तर तव्यावरच्या पीठ मिरच्या कशा केलेल्या आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. तर बघा, सगळ्यात आधी त्या मिरच्या राहताना त्यांना चिरून घ्यायचं आणि त्या मिरच्या चिरल्यानंतर मग त्यांना नमक वगैरे लावून तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यांना थोड्या भाजून घ्यायच्या, जेणेकरून त्या कच्ची वगैरे लागायला नको. आणि मग त्या भाजल्यानंतर तव्यावर तेल टाकायचं आणि मग तेल टाकल्यानंतर एका भांड्यामध्ये लसूण जिरं कुटून टाकून घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे, नमक टाकलेली आहे आणि बेसन पीठ हे टाकून घ्यायचंय. आणि मग ते बेसन पीठ वगैरे टाकल्यानंतर आता त्याला सगळं मिक्स करणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे सगळं हळद वगैरे टाकली गेली. मग आता पाण्याने भिजून त्याला सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मग नंतर ती एक एक मिरची त्या पिठामध्ये बुडून त्या तव्यावर ठेवणार आहे. तर गॅस हा कमी राहू द्यायचा मैत्रिणींनो. त्या पीठ मिरच्या करताना जर गॅस हा फुल राहू दिला तर त्या जळून जातील. तर मग म्हणून जास्तीचं तेल टाकून घ्यायचंय तव्यावर आणि मग हे पहा, अशा प्रकारे एक एक मिरची ठेवायची आहे. तर मग अशा प्रकारे एक एक मिरच्या वगैरे ठेवून दिलेल्या होत्या आणि मग त्यांना नंतर ठेवल्यानंतर मग आजूबाजूने अजून थोडं तेल टाकलं, जेणेकरून त्या जळायला नको म्हणून. तर आपण तळलेल्या मिरच्या तर या खातच असतो, पण त्याच्यापेक्षा या तव्यावरच्या मिरच्या खूप छान लागत असतात. कारण ह्या मिरच्या जर खाल्ल्या ना तर तोंडाला वेगळी आपल्याला छान वाटतं. तर बघा मैत्रिणींनो, आज संध्याकाळी इकडे आमच्या शिव कॉलनीमध्ये कीर्तन पण होतं, त्याच्यासाठी आम्हाला लवकर स्वयंपाक करून लवकर जेवण वगैरे करून जायचं होतं. तर तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसेलच कोणाचं कीर्तन होतं, काय होतं. तर मग अशा प्रकारे मम्मीने खिचडी पण लावून दिलेली होती एका साईडला आणि तोपर्यंत मिरच्या पण करून घेतलेल्या होत्या, जेणेकरून जेवण वगैरे झालं का आपण लवकर तिकडे जाता येईल असं. तर मग अशा प्रकारे मिरच्या ठेवल्या गेलेल्या होत्या आणि मग आता त्यांना दुसरी साईडने, एका साईडने तर त्या झालेल्या होत्या पण एका साईडने त्या कच्च्या होत्या. त्याच्यासाठी मग माझ्या मम्मीने त्यांना अशा प्रकारे दुसरी साईड ही पलटवून घेतलेली होती. तर बघा मैत्रिणींनो, तर मग म्हटलं चला, खूप वर्ष पासून काही कीर्तनाला वगैरे गेलेली नव्हती. तर मग म्हटलं चला आज जाऊया म्हटलं कीर्तनाला. मग त्याच्यासाठी कीर्तनाला पण जायचं होतं आणि मग तिकडनं ननंदबाई सासूबाई ते पण येणार होते घरून जेवण वगैरे करून कीर्तन ऐकायला. मग म्हणून आम्ही फटाफट आवरून घेऊ म्हटलं. तर अशा प्रकारे जेवण वगैरे झालं आणि आम्ही कीर्तन ऐकायला जात होतो आता सगळेजण. आणि मग तिथं आल्यानंतर तुम्ही दिसतच असेल, खूप अशी गर्दी होती कीर्तन ऐकायला. आणि तिथं कीर्तन हे रवी किरण महाराजांचं कीर्तन होतं. दोंडाईच्या आहेत ते. तर तुम्ही युट्यूबला पण सर्च करू शकतात रवी किरण महाराज. तर खूप कॉमेडी असं आणि खूप छान कीर्तन केलं होतं त्यांनी आणि त्यांच्या कीर्तनासाठी खूप अशी पब्लिक पण आलेली होती, तुम्हाला दिसतच असेल व्लॉगमध्ये. तर आता कीर्तन वगैरे स्टार्ट होत होतं आणि मग त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो. तर खूप गर्दी होती, खूपच लोक आलेले होते आणि एवढा कॉमेडी महाराज आहे. तर त्यांनी खूप छान असं कीर्तन केलं आणि कीर्तनातून त्यांनी म्हणजे लोकांना एका मुलीचं महत्व हे पटवून दिलं. आता भरपूर लोक मुलीची हत्या करत असतात, अबॉर्शन वगैरे करतात. तर सगळ्यांना एकच विनंती करते की खरंच कोणीच अबॉर्शन नाही करायला पाहिजे. मुलगी ही खूप चांगली असते, म्हणून मुलींची हत्या करायची नाही. अशा प्रकारे त्यांनी खूप छान असं कीर्तन केलं आणि सगळ्यांना खूप आवडलं. अशा प्रकारे
त्यांचं आजचं कीर्तन हे इथं संपण्यात आलेलं आहे. मैत्रिणींनो खूप छान कीर्तन केलं आणि एका जणाला म्हणजे एका व्यक्तीला तिथं 14 वर्षानंतर मुलगी झाली तर त्यांनी हे कीर्तनाचा ठेवलेलं होतं. तर आजचा असा व्लॉग होता मैत्रिणी.